लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण करणं सूरज चव्हाण यांच्या अंगलट। सर्व पदांचा राजीनामा देण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना। सूरज चव्हाण यांच्यानंतर आता कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीनेही जोर धरला। कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। रमी प्रकरणानंतर विरोधकांची मागणी। लातूरमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह। सूरज चव्हाणांवरती अजित पवार भडकले। कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला ठामपणे विरोध। दादांकडून भूमिका स्पष्ट। लातूरमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल। लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तर मारहाणीवरून सूरज चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। सूरज चव्हाण यांच्या विरोधात रान पेटलं। संभाजीनगर, धाराशिव, नाशिकमध्ये आक्रमक आंदोलनं। राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पोस्टर फाडले, फोटोला जोडेही मारले। लातूर, जालना आणि नांदेडमध्ये छावा संघटना आक्रमक। जालन्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न। नांदेडमध्ये टायर जाळून रास्ता रोको, तर लातूरमध्ये राष्ट्रवादीचे बॅनर फाडले। अजित पवार असे गुंड पाळत असतील तर राष्ट्रवादी रसातळाला जाणार। दादांना परिणाम भोगावे लागणार, छावा संघटनेचा इशारा। तर मारहाण झालेल्या घाडगेंची मनोज जरांगेंसह बच्चू कडूंकडून विचारपूस। 2006 सालच्या मुंबईतील लोकल चाकी बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 दोषींची निर्दोष मुक्तता। हायकोर्टाच्या निर्णयानं पोलिसांना मोठा झटका। 209 लोकांचा झाला होता मृत्यू। मुंबई लोकल चाकी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या हायकोर्टाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार। 12 आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान देणार। आधीची शिक्षा कायम ठेवण्याची करणार मागणी। हनी ट्रॅपमध्ये शिवसेनेच्या 4 खासदार, 16 आमदारांना भाजपनं अडकवलं आणि फोडलं। संजय राऊतांचा आरोप। तर हनी ट्रॅपची पाळमुळं ठाण्यापर्यंत। सरकारमधील 4 मंत्रीही ट्रॅपमध्ये, राऊतांचा दावा। नाशिकमधील हनी ट्रॅप आणि बलात्कार प्रकरणी जळगावच्या प्रफुल्ल लोढाला अटक। मुंबई पोलिसांची कारवाई। तर संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजनांचा फोटो शेअर करत गंभीर आरोप।